नमस्कार. आपण या सातारा नगर परिषद निवडणूक जी आता सुरू झालेली आहे, म्हणजे त्याचं मतदान झालेलं आहे, तर त्याचं एकूण मतदान झाल्यानंतर नेमकेपणानं किती मतदान झालं आहे आणि कोणाची शक्यता आपल्याला अशी दिसते की बाबा जे विजयाकडे जाऊ शकतील, तर त्याचा एक अंदाज म्हणजे कोण जिंकणार कोण हरणार आपण असं म्हणूया. तर त्या संदर्भामध्ये आपण पहिल्या प्रभाग क्रमांक 3 पर्यंत आपण विश्लेषण इथं दिलेलं आहे. आज आत्ता आपण प्रभाग क्रमांक 4 संदर्भामध्ये बोलतो आहोत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण जे मतदार होते त्याच्यामध्ये महिला 2786, तर पुरुष मतदार होते ते 2598 आणि तिथं इतरमध्ये एक मतदार, असे मिळून 5385 एकूण मतदान होतं. आपण साधारणपणे अंदाज काढला होता की या ठिकाणी 65% मतदान होईल, ते 3500 आसपास होईल असं आपण काढलेलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये महिला मतदारांनी जो हक्क बजावलेला आहे त्यांची संख्या 1229 आहे, तर पुरुषांनी 1226, म्हणजे थोडंसं 3 महिला म्हणजे पुरुषांपेक्षा अधिक मतदान या ठिकाणी झाले. एकूण 2455 असं मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी जी आहे ती 45.59, म्हणजे सर्वाधिक कमी असं मतदान या प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेलं आहे. एकूण संपूर्ण जर आपण शहराचा आढावा घेतला, सर्व जर प्रभागांच्याकडे आपण जर त्यांच्या टक्केवारीकडे लक्ष दिलं, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मात्र टक्केवारी अत्यंत कमी झालेली आहे, 45.59%. या ठिकाणी आपल्याला म्हणजे महिलांच्यामध्ये जे काही एक राखीव असा तो मतदारसंघ होता, अनुसूचित जाती महिला, त्याच्यामध्ये भारती मनोज सोळंकी या कमळ चिन्हावरती उभ्या होत्या. त्यानंतर मनीषा जगन्नाथ साळुंखे या हात या चिन्हावरती उभ्या होत्या. तर धनश्री विशाल सकट या एअर कंडिशनर ह्या चिन्हावरती उभ्या होत्या आणि सौ कांचन गणेश घोडके यांचं जे चिन्ह होतं ते हिरा होतं. म्हणजे या ठिकाणी कमळ चिन्हावरती भारती मनोज सोळंकी उभ्या होत्या. आणि पुरुषांच्यामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 4B सर्वसाधारण असा तो प्रभाग होता. त्याच्यामध्ये डोंगरे मौला अली जमादार हे फुटबॉल हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार उभे होते. त्यानंतर विकास प्रकाश धुमाळ हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तर निशांत धैर्यशील पाटील हे अधिकृत कमळ चिन्हावरती उभे होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून. तर शेख तौसिफ मस्जिद हे बॅट या चिन्हावरती अपक्ष उमेदवार होते. तर एकूण मी आकडेवारी सांगितली, झालेले मतदान आहे ते केवळ खूप कमी झालेलं आहे. ह्या मतदारसंघामध्ये 45.59% फक्त झालेलं आहे. आणि जर आपण ह्या मतदारसंघाचा आढावा घेतला तर ह्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये भारती मनोज सोळंकी यांचं एक ज्याला आपण म्हणूया की पारडं हे जड आहे असं आपल्याला साधारणपणे आकडेवारीवरून दिसतंय. आणि त्याबरोबरीनं पुरुषांच्यामध्ये मात्र विकास धुमाळ आणि निशांत पाटील यांच्यामध्ये एक थेट लढत होईल पक्षीय पातळीवरती. असं जरी असलं तरीसुद्धा निशांत पाटील हे तिथं नगरसेवक राहिलेले आहेत, नगराध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आणि धैर्यशील दादा पाटील जे होते त्यांचे वडील, तर त्यांचाही एक त्या भागामध्ये असणारा प्रभाव, तर त्याच्यामुळं निशांत पाटील यांचं पारडं जड आहे साधारणपणे असं आपल्याला दिसतंय. परंतु ह्यातली गंमत अशी आहे की साधारणपणे 1300 मतदान ज्या म्हणजे उमेदवारानं स्वतःकडे खेचला असेल तर त्यांचा विजय हा निश्चित असेल. तर त्यामुळं ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मात्र आपल्याला कमळ फुलेल असं एक आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 5 आकडेवारी जर बघितली आपण तर एकूण जे मतदार होते त्याच्यामध्ये स्त्री मतदार किंवा महिला मतदार 2939 होत्या, पुरुष मतदार 3035 होते. एकूण मतदारांची संख्या 6011 आहे. आणि या ठिकाणी सुद्धा 65% मतदान होईल असा आपला अंदाज होता, परंतु या ठिकाणी तेवढं मतदान झालेलं नाही आहे, जवळपास 9% कमी मतदान झालेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांनी जे मतदान केलेलं आहे त्यांची आकडेवारी 1575, तर पुरुष मतदार जे आहेत ते 1728 आहेत. एकूण 6011 पैकी 3303 मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि जी टक्केवारी जी आहे ती 54.95% अशी या ठिकाणी एक ज्याला आपण टक्केवारी जी आहे ती झालेली आहे. 50%पेक्षा जास्त झालं आहे, पण तरीसुद्धा 54.95% म्हणजे हे फार मतदान नक्कीच नाही आहे.
या ठिकाणी मात्र फार इंटरेस्टिंग असा सामना आहे तो आहे म्हणजे महिलांच्यामध्ये अपर्णा अविनाश बाचल म्हणजे नाना बाचल आहे त्यांच्या मंडळी त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यानंतर सोनम सुनील काळेकर हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून खरं तर काळेकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्णपणे सातारा शहराला ओळख होती. परंतु त्यांनी यावेळेला मात्र हातामध्ये म्हणजे ज्यावेळेला त्यांनी सोनम सुनील काळेकर यांना उभं केलं तेव्हा हातामध्ये तुतारी घेतलेली आहे. आणि त्याबरोबरीनं शिवानी प्रीतम कळसकर ह्या अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह बॅट आहे आणि त्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कट्टर समर्थक वगैरे आम्ही आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांनी ह्या प्रभागामध्ये सुद्धा असा एक प्रचार केलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. परंतु कमळ चिन्हावरून असणाऱ्या महिला उमेदवार अपर्णा अविनाश बाचल ह्या मात्र अधिकृत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि उदयनराजे भोसले यांच्या उमेदवार त्या ठिकाणी होत्या. आणि पुरुषांच्यामध्ये जसं स्त्रियांमध्ये तिरंगी लढत आहे तसं पुरुषांच्यामध्ये पण प्रभाग क्रमांक 5मध्ये तिरंगीच लढत आहे. त्याच्यामध्ये विजय शिवाजीराव देसाई हे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर निलेश सुभाष मोरे हे धनुष्यबाण या चिन्हावरती म्हणजे शिवसेना या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. तर राम मारुती हादगे हे ट्रक चिन्ह घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. तेव्हा शिवानी कळसकर आणि पुरुषांमध्ये राम मारुती हादगे हे या ठिकाणी बंडखोर उमेदवार आहेत. आणि विजय देसाई हे आणि त्याबरोबरीनं बाचल वहिनी म्हणजे अपर्णा बाचल तर ह्या अधिकृत कमळ किंवा दोन्ही महाराजांच्या उमेदवार म्हणून उभे आहेत. तर याच्यामध्ये महिलांच्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक ज्याला आपण काटेकी टक्कर होईल असं आपल्याला दिसतंय. कारण काळेकर हे पण सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मंडळी उभ्या आहेत, त्यामुळे त्यांच्याही मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याकडे मतं खेचू शकतात. शिवानी कळसकर यांनीसुद्धा उदयनराजेंचं किंवा आईसाहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे. तर त्याच्यामुळं त्यांच्याकडं पण एक बऱ्यापैकी मतदान होईल असं वाटते. पण महिलांच्यामध्ये जे काही कमळाला मतदान होणार आहे, कारण मी पहिल्यापासून सांगतोय की आज मतदान करायला गेलेला माणूस त्यांनी समजा पहिलं कमळाला मत दिलं असेल तर पुढची दुसरी राहिलेली दोन्ही मतं ही कमळालाच तो मतदार देतो निश्चितपणानं, असा एक आपला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी विरोधी म्हणजे तिरंगी लढतीमध्ये महिलांमध्ये शिवानी कळसकर आणि काळेकर हे जे काही विरोधामधली मतं असतील ते त्यांच्यामध्ये विभागणी होईल असं एक आपल्याला वाटतंय किंवा अंदाज आपण देऊ शकतो. परंतु अपर्णा बाचल ह्या मात्र निश्चितपणाने तिथं ह्या दोघींपेक्षा जास्त असं मतदान घेऊन एक त्यांची सरशी होईल असं आपल्याला दिसतंय. आणि विजय शिवाजीराव देसाई यांच्यामध्ये आणि निलेश सुभाष मोरे यांच्यामध्ये सुद्धा तिथं सामना जरी असला तरी विजय देसाई यांनी आधीपासून केलेली कामं आणि त्या प्रभागामध्ये त्यांनी केलेले 2022 सालापासून त्या प्रभागामध्ये त्यांनी जो काही त्यांची उपस्थिती दिलेली आहे कामाच्या संदर्भामध्ये, विकास कामाच्या संदर्भामध्ये, तर त्याच्यामुळं आपल्याला साधारणपणे महिलांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसते आहे. पण पुरुषांच्यामध्ये मात्र विजय शिवाजीराव देसाई यांचा विजय निश्चित मानला जाईल. परंतु मी म्हणतो तसं की कमळ 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 हे जर असं त्या ठिकाणी झालं हे कमळ फुलू शकतं असं एक आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल म्हणजे प्रभाग क्रमांक 5मध्ये. आता जे आपण आहे ते प्रभाग क्रमांक 6कडे वळतो आहोत. ह्या प्रभाग क्रमांक 6मध्ये एकूण जे मतदार आहेत ते 5,994 मतदार होते. त्याच्यामध्ये महिला 3,055, पुरुष 2,939 आणि साधारणपणे 65% मतदान होईल असा आपला पूर्व अंदाज होता. तसा झाला असता तर 3,896 मतदान व्हायला हवं होतं. प्रत्यक्षामध्ये जे मतदान झाले त्याच्यामध्ये महिलांनी 2,049 महिलांनी मतदान केलेलं आहे. तर पुरुषांमध्ये 1,897 हे मतदान पुरुषांनी केलेलं आहे. म्हणजे इथं महिलांची संख्या मतदान करण्यामध्ये जास्त आहे. आणि आपला हा अंदाज जो होता 65% तो इथं मात्र आपल्याला हा बरोबर येताना आपल्याला दिसतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3,946 असं मतदान एकूण झालेलं आहे आणि त्याची जी टक्केवारी आहे ते 65.83% अशी आहे. प्रभाग क्रमांक 6 हा जो काही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून महिलांचं जे काही ते हा जो प्रभाग होता त्याच्यामध्ये सीमा दिलीप भोसले ह्या अधिकृतपणे कमळ चिन्हावरती उभ्या आहेत. तर सुजाता किरण भोसले ह्या कपाट चिन्ह घेऊन उभ्या आहेत अपक्ष म्हणून. आणि त्याबरोबर सुनीता उदय भोसले ह्या एअर कंडिशनर हे एक चिन्ह घेऊन उभ्या आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर महिलांच्यामध्ये सीमा भोसले यांचं कमळ चिन्हावरनं त्यांनी निवडणूक लढवली तर हे त्यांचं पारडं जड आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येईल.
आणि प्रभाग क्रमांक 6मध्ये म्हणजे पुरुषांच्यामध्ये तो सर्वसाधारण असा त्या ठिकाणी आरक्षण जे होते ते सर्वसाधारण होतं. त्याच्यामध्ये बबन किसन इंदलकर हे अधिकृत कमळ चिन्हावरती दोन्ही महाराजांचे उमेदवार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून तिथं उभे आहेत. रविराज राजाराम किर्दत हे बॅट चिन्ह घेऊन अपक्ष आहेत. अतुल आनंदराव चव्हाण हे चालण्याची काठी घेऊन अपक्ष आहेत. तर नवनाथ चंद्रकांत पवार हे ट्रक हे चिन्ह घेऊन अपक्ष आहेत. आणि शिवाजी नारायण भोसले हे धनुष्यबाण या चिन्हावरती शिवसेना ह्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उभे आहेत. आता काही 3 अपक्ष आणि 2 पक्ष असा या ठिकाणी लढत आहे. आणि बबनराव इंदलकर जे आहेत तर ते पूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत आणि संपूर्णपणे त्यांच्या मतदारसंघामध्ये एक अत्यंत सालस, प्रामाणिक, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, शांत, संयमी असं म्हणून त्यांची एक प्रतिमा त्या ठिकाणी आहे. आणि जे काही 3 अपक्ष आहेत त्यांची पण जी काही एक ताकद ज्याला म्हणतो ती काही पॉकेटपुरती मर्यादित आहे. शिवाजी नारायण भोसले हे जे उभे आहेत ते धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेची काही मतं असतील एवढीच त्यांची बेगमी त्या ठिकाणी असणार आहे. पण एकूण जर आपण विचार जर केला तर प्रभाग क्रमांक 6मध्ये जसं मी म्हटलं तसं की स्त्रियांच्यामध्ये सीमा भोसले यांचं पारडं आपल्याला जड दिसतंय. त्याच पद्धतीनं बबनराव इंदलकर यांचं पण पारडं आपल्याला या ठिकाणी जड आहे असं आपल्याला दिसतंय. त्यामुळे या प्रभागामध्ये सुद्धा कमळ फुलेल असा एक आपण अंदाज देऊ शकतो. आणि आता अर्थात प्रत्यक्षात काय होणार आहे ते आपल्याला 21 तारखेला कळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 3 तारखेला मतमोजणी होती, परंतु काही नागपूर खंडपीठाचा जो आदेश आला त्याच्यानुसार ही जी निवडणूक निकाला जो आहे तो 21 तारखेपर्यंत पुढं गेलेला आहे. त्यामुळे 21 तारखेला हे सगळं क्लिअर होणार आहे. पण एक गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीनं निवडणूक झाल्यानंतर निकालाला मध्ये बरेच दिवस जेव्हा असतात त्यावेळेला मात्र प्रत्येक प्रभागामध्ये असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल नागरिकांच्यामध्ये, कार्यकर्त्यांच्यामध्ये मग आकडेमोड सुरू होती. मग आपल्याला इकडे ते एवढे मिळालेत, खाली तेवढे मिळालेत, त्या भागात तेवढे मिळालेत. म्हणजे 21 तारखेला 20 तारखेपर्यंत ह्यातले बरेचसे अपक्ष वगैरे वगैरे जे आहेत ना ते स्वतःला म्हणजे ते निवडून आलेले असतील निश्चितपणानं. म्हणजे मला इथे गमतीदार किस्सा आठवतो आहे. काही वर्षांपूर्वीचा जुना किस्सा आहे, 90 किंवा 95चा काय असेल तो. तर त्याच्यामध्ये श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या विरुद्ध भीमराव घोरपडे हे आमदारकीला निवडणूक लढवत होते. आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदान झाल्यानंतर जो काही एक मतमोजणी होती ती 1 महिन्यानंतर होती. आणि त्या महिन्याभरामध्ये एवढी सातारा शहरामध्ये आणि एकूण सातारा तालुक्यामध्ये तेव्हाच्या मतदारसंघात एवढी चर्चा झाली. ती कशाची झाली तर जे भीमराव घोरपडे जे होते त्यांचे चिन्ह सायकल होतं. आणि त्या सायकलची एवढी चर्चा झाली की लोक म्हणले की श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज, भाऊसाहेब महाराज हे यांचा पराभव झालेला आहे आणि सायकल निवडून आलेली आहे. आणि तिकडे सायकल म्हणजे निवडणुकीपूर्वी सायकल चालली होती का नव्हती लोकांना माहीत नव्हतं. पण निवडणूक संपल्यानंतर निकालापूर्वी मात्र सायकल इतकी चालली की लोक म्हणायला लागले किंवा त्यांचे कार्यकर्ते आणि जे काही असतात ते म्हणायला लागले की सायकल विजय एवढा भीमराव घोरपड्यांचा विजय नक्की आहे. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला सायकलीला फक्त 30,000 मतं मिळाली आणि मोठ्या फरकानं अभयसिंहराजे त्यावेळेला विजयी झालेले होते. त्यामुळे असा पिरियड मिळाला की लोकांचं चर्चा, गप्पाटप्पा, मग पर्सेंटेज, मग इकडं आपल्याला तेवढं मिळाले तिकडं मिळालेलं आहे त्यामुळे आपला विजय नक्की आहे वगैरे ह्या चर्चा ह्या 20 तारखेपर्यंत चालत राहणार आहेत. प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला एकापेक्षा अधिक मतं द्यायची असतात त्यावेळेला मात्र मतदार आज जेव्हा जातो तेव्हा पहिलं ज्या चिन्हावरती तो एक त्याचं बटन दाबतो त्याच पद्धतीनं पुढचं ते मतदान होत असतं. एक इकडे वेगळं दिलं, इकडे वेगळं दिलं, तिकडे वेगळं दिलं असं जनरली होत नाही. तर त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 6मध्ये काय होईल ते मी आपल्याला सांगितलं आणि गमतीचा किस्साही सांगितला. आता प्रभाग क्रमांक 7कडे आपण वळतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण महिला आहेत आणि का थांबूया इथंच 6मध्ये? हां, मग 6लाच थांबूया. असं होईल म्हटलं. तर आता 6पर्यंत आपण बघितलेलं आहे. 4 ते 6चं बघितलेलं आहे. 4, 5, 6चं पुढच्या भागात. तेव्हा आपण 4, 5, 6 ह्या 3 प्रभागांचं जे काय आहे तर जे काही विश्लेषण आहे किंवा आपला जो अंदाज आहे किंवा तिथली जी परिस्थिती आहे तर ह्याचा एक आपण या ठिकाणी चर्चा त्याची केलेली आहे. तेव्हा आपण आता हे जे विश्लेषण आहे ते आपण इथं थांबवतो आहोत आणि मग आपण पुढच्या भागामध्ये 7 पासून पुन्हा सुरू करणार आहोत. धन्यवाद.